नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज म्हणण्यापेक्षा आजकाल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलांना 4-4, 5-5 ट्युशन्स लावले जातात. आणि जसे मुलं स्कूलमधनं येतात तर नॉर्मली जेवण वगैरे करून लगेच मुलांना ट्युशनला पाठवलं जातं. आणि मी बघितलं आहे काही मुलांना दिवसभर ट्युशन चालू असतात. म्हणजे मुलं ऑलरेडी डिस्टर्ब होतात किंवा थकून जातात. 5-5, 6-6 तासांची शाळा आणि त्यानंतर पुरं 2-2, 3-3 सब्जेक्टसाठी लावलेले क्लासेस. हा खूप म्हणजे आपण त्यांच्यावर हे करतो आहे की अति प्रेशराईज करतो आहे, जेणेकरून नाही का 6 तास 5 तास ते ऑलरेडी स्कूलमध्ये शिकतात आणि तो पण त्यांना एक प्रकारचा स्ट्रेस असतो. आणि नंतर परत मुलांना क्लासेस लावले जातात. क्लासमधला स्ट्रेस, क्लासचा होमवर्क, स्कूलचा होमवर्क. मला असं वाटतं मुलांनो किंवा पालकांना एक सांगणं आहे की नुसतं शिक्षण हे सर्वस्व नाही आहे किंवा मुलांनी फक्त शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी जन्म नाही घेतला आहे की दिवसभर आपण त्यांना अभ्यास करा किंवा क्लासेस हे ते सगळ्या गोष्टी हे सगळं करायची काही गरज नाही. किंवा मी एकदम स्ट्रॉंगली सांगू शकेल की शिक्षणाने कुणाला नोकरी मिळाली नाही किंवा शिक्षणाच्या जोरावर आजकाल कोणीच पैसा कमवला नाही की फक्त शिक्षण केलं, ग्रॅज्युएट झाले, इंजिनियर झाले म्हणून तुम्हाला जॉब मिळणार किंवा आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होणार किंवा पैसा कमवू शकणार, असं काहीच नाही. कारण मला असं एक उदाहरण दाखवा की एखादा मुलगा आहे ज्याला 99% पडले आणि 99%च्या जोरावर त्याला जॉब मिळाला, असं नाही आहे. तुम्ही आज बघा, अमिताभ बच्चनला जाऊन विचारा तुझं शिक्षण काय, विराट कोहलीला जाऊन विचारा तुझं शिक्षण काय, किंवा सानिया नेहवाल झाले, सचिन तेंडुलकर, यांना विचारा तुमचे शिक्षण काय. यांचं काही शिक्षण असेल नसेल माहीत नाही, पण तरी ते आज चांगला पैसा कमवत आहेत. तर मला असं वाटतं मुलांनो किंवा पालकांनो, फक्त शिक्षणावर जोर देण्यापेक्षा स्किल्सवर जोर द्या. त्यांना क्लासेस लावा, क्रिकेटचा, खेळांचे, संगीताचे, कराटेचे, आणि त्यांना कॅपेबल बनवा, त्यांना स्किल्ड बनवा, ना की फक्त शैक्षणिकदृष्ट्या सबल बनवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.